हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण हे तारलीचे किंवा कांट्याचे मासे बनवणार आहोत। इथे ना आपण हा तारलीचा मासा घेतलेला आहे। याला ना कांट्याचा मासा सुद्धा म्हणतात। ह्या माशाला ना भरपूर काटे असतात। अशा पद्धतीने हा मासा आपण स्वच्छ करून घेतलाय, छान असं धुवून घेतलाय आणि याची ना डोकी आपण काढून घेतली आहेत। इथे ना ही अशा पद्धतीने माशाची डोकी आहेत जी आपण बाजूला काढून घेतली आहेत। ही डोकी ना तुम्ही कालवण बनवण्यासाठी वापरू शकता, पण आता जो मासा आपण बनवणार आहे ना त्या माशामध्ये जर ही डोकी घेतली ना पूर्ण ग्रेव्ही मध्ये ना काटे काटे होतात, म्हणून आता आपण ही डोकी वापरणार नाहीये। ती आपण काढून बाजूला ठेवूयात आणि फक्त इथे मासे घेतलेले आहेत आपण अगदी छान असे स्वच्छ करून, छान स्वच्छ धुतलेले आहेत, त्यातली घाण काढून टाकली आहे। भरपूर काटा असतो या माशामध्ये, त्याच्यामुळे ज्यांना खायला येतात ना हे मासे त्यांनीच हा मासा खायचा। आता इथे आपण ना एक कढई घेतली, कढईमध्ये आपण अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये तेल टाकायचं आहे। भरपूर असं तेल लागतं माशांना। इथे ना तेल छान असं गरम झालंय। आता याच्यामध्ये ना आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो छान पटकन परतून होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात आणि आता ना तेलावरती अगदी छान असे हे टोमॅटो परतून घ्यायचे। आता जोपर्यंत आपण इथे टोमॅटो परततोय ना तोपर्यंत आपल्याला मासे मॅरिनेट करून घ्यायचे। आता मासे मॅरिनेट करण्यासाठी ना इथे साधारणतः एक गड्डा लसूण आपण सोलून छान असं ठेचून घेतलाय, तो यामध्ये टाकलेला आहे। यामध्ये ना आता लाल तिखट टाकूयात, साधारणतः 4 चमचे लाल तिखट आपण यामध्ये टाकलेला आहे। हळद टाकूयात अर्धा छोटा चमचा, एक मोठा चमचाभर इतकी धने पावडर टाकायची आहे, पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे, चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता ना यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या, तुमच्या आवडीप्रमाणे कितीही टाकू शकता तुम्ही, जसं तिखट पाहिजे त्या अकॉर्डिंग। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर दोन्ही मिक्स घेतलंय आपण इथे। आता ना यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं। एकदम नाजूक हाताने मिक्स करायचं, नाहीतर काटे हाताला लागतील। इथे आपण हे मासे मॅरिनेट करून घेतलेले आहेत। इथे ना टोमॅटो अगदी छान असा परतून घेतलाय आपण। आता हे जे मॅरिनेट करून ठेवलेलं फिश आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। सगळं आपण ह्या माशांमध्येच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं काय ऍड करायचं नाहीये। आता जेव्हा हे मासे कच्चे असतात ना तेव्हाच ते हलवून घ्यायचे अगदी व्यवस्थित असे। एकदम मासे शिजले की आपल्याला ते हलवायचे नाहीये। अशा पद्धतीने मासे कच्चे असतानाच आपण ते थोडे हलवून घेतलेले आहेत, म्हणजे ना काटे इकडे तिकडे पसरत नाही। मासे शिजल्यानंतर जर तुम्ही ते हलवलेत ना तर मात्र काटे पूर्ण ग्रेव्ही मध्ये पसरतात। ते यामध्ये ना आपल्याला पाणी ऍड करायचं आहे। इथे ना बऱ्यापैकी पाणी आपण टाकलेलं आहे। आता यामध्येच ना ही मच्छी आपल्याला व्यवस्थित अशी शिजून घ्यायची। आता अजिबात हे मासे आपल्याला हलवायचे नाहीयेत। कढईवरती आता झाकण ठेवूयात आणि मीडियम लो फ्लेम वरती हे मासे शिजवून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 5 मिनिटांनंतर अगदी मस्त असं बॉईल इथे आलंय। आता ना इथे आपण कोकम टाकून घेऊयात आणि आता हे मासे हलवायचे असतील ना तर अशा पद्धतीने कढई किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या भांड्यामध्ये मासे बनवाल ते भांडं थोडंसं हलवून घ्यायचं। चमचा अजिबात वापरायचा नाहीये इथे मासे हलवताना। आता पुन्हा झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हे मासे आपण शिजवून देऊयात। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 10 मिनिटांसाठी हे मासे आपण शिजायला ठेवलेले पुन्हा एकदा झाकण ठेवून, आणि ह्यातला ना जे पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलंय। अगदी मस्त थपथपीत असे हे मासे आपण बनवणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अजिबात ह्यांना आपल्याला हलवायचं नाहीये। हे मासे बनवून तयार आहेत। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आहे।
खूप काटे असतात ह्या माशांमध्ये, त्याच्यामुळे ना हा मासा एकदम सांभाळून खायला लागतो, पण इतका चविष्ट असतो ना हा मासा. कधी आणलेत ना मार्केटमधून तारलीचे मासे तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.